नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण वाटाणापासून खूप मस्त पालक घालून मस्त रेसिपी तयार करतोय। एकदा का तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी करून पाहिली तर नक्कीच आठवड्यातून 3 ते 4 वेळा बनवून खाल एवढी जबरदस्त होते। बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे आणि खायला म्हणाल तर त्याहूनही टेस्टी आहे। आता मी 3 दिवस झालं घरामध्ये हीच रेसिपी बनवते, तर खायला सुद्धा पौष्टिक आहे पहा। चला तर वेळ न करता कुठेही रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सुरुवातीला आपण पालक घ्यायचं आहे पहा। आता पालक आणि वाटाणा आपल्याकडे असणं गरजेचं आहे। तर या पद्धतीने पहा, आपल्याला पालक काय करायचं, सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं, पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचं आहे। जर समजा इथे तुमचा पालक जरा जून असेल तर तुम्हाला इथे कट करून घालून घ्यायचं आहे। जर कवळा असेल, मी दाखवल्या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं, तर तुम्हाला फक्त पाण्यामध्ये छान असं थोडंसं उकळून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा हलकासा असा सॉफ्ट होतो। तर आता पहा, लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटानंतर छान असा पालक बघा मस्त मऊ झाला आहे। तर आता पहा, हा पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही बर्फाचे खडे पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये हा 3 ते 4 मिनिटासाठी ठेवू शकता। असं केल्यामुळे काय होतं की पालकची जेव्हा पण आपण कधी काय भाजी बनवू तेव्हा त्या भाजीचा जो कलर असतो तो अगदी व्यवस्थित असाच्या असा टिकतो, हिरवागार छान असा। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा, थोडंसं बर्फाचे खडे घालून त्याच्यामध्ये मग ते आपल्याला पालक त्याच्यामधून काढून थोड्या वेळानंतर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून। पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, वाटून घेतला, साईडला ठेवून दिला। पाहू शकता तुम्ही हिरवंगार असं मस्त पेस्ट तयार झाली आहे। तर लगेच कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे, त्याच्यासोबतच पहा बटर जळू नये म्हणून तेल टाकून घ्यायचं आपलं खाण्याचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत, जिरे छान फुलले की कांदा घालून घ्यायचा। 2 मोठे मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेत। कांदा थोडं जास्तच वापरा, खूप छान चव येते। अगदी कांदा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे। छान गुलाबी रंगावरती परतवून घेतला पहा, लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। जर आलं लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही थोडंसं आलं किसून घाला आणि लसूणसुद्धा किसून घातला तरीही चालेल। तर आता इथे पहा, आलं लसूण छान कच्चापणा दूर होईपर्यंत परतवून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे। टोमॅटो घातलं की छान परत एक वेळा परतवून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर त्याच्यामध्ये हळद पावडर घालायची आहे अर्धा चम्मच, मिरची पावडर अर्धा चम्मच घातली आहे, कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच इतकं घातलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला आणि धना पावडर घालायची आहे। तर हे सर्व मसाले घालून घ्यायचे आणि आपल्याला परत एक वेळा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा। तर आता छान अगदी मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतायचं। त्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे पहा मसाले घातल्यानंतर। या मिठामुळे काय होतं की छान अगदी पाणी सुटतं कांदा टोमॅटोला आणि छान कांदा टोमॅटो अगदी मऊ होतात, गाळ होतं छान टोमॅटोचं सुद्धा, स्मॅश होतात लगेच। तर 2 मिनिटानंतर इथे पहा अशा पद्धतीनं आपल्याला गाळ करून घ्यायचं आहे आणि मगच पुढची प्रोसेस करायची आहे। त्या अगोदर थोडंसं गाळ होण्यासाठी झाकण ठेवायचं, वाफेने छान अगदी मऊ होतात पहा। तोपर्यंत मला सांगा, आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असे साधे सोपे छान छान व्हिडिओ मी आपल्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ऑलरेडी, नक्की तुम्ही बघा, तुम्हाला खूप जास्त आवडतील आणि खात्री आहे मला खूप मस्त रेसिपी आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुमच्यासुद्धा आवडीच्या आहेत सर्व। तर आता गाळ झाल्यानंतर पहा झाकण काढून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं ते म्हणजे वाटाणे, म्हणजेच ज्या मटारच्या शेंगा असतात त्याचेच ते दाणे काढून घेतलेले आहेत आणि ते वाटाणे त्याच्यामध्ये घालून परत एक वेळा छान परतवून घ्यायचं पहा। आता इथे पाहू शकता मसाल्यांना कलर पण खूप सुरेख आलेला आहे आणि तेलसुद्धा मसाल्याला मस्त असं सुटलं आहे पहा। आता याच्यावरतीच आपल्याला जो वाटून घेतलेला पालक होता तो घालून घ्यायचा। बघता क्षणी असं वाटतं की पटकन भाजी कधी होते आणि खायला घेतो, एवढी मस्त भाजी पहा दिसतीये। आणि पालकमुळे बघा, पालकचा कलर पाहू शकता तुम्ही, अंदाज तुम्हाला आलाच असेल, काय हिरवागार कलर असा मस्त उतरला आहे पहा भाजीमध्ये। आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ते सुद्धा याच्यामध्ये ढवळून मिक्स करून घेतलं। आता व्यवस्थित आपल्याला हे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे पहा आणि त्याच्यानंतर याच्यावरती पहा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे
जे आपण त्याच्यामध्ये मटार घातलेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित छान असे शिजले जातील. तर इथे पाहू शकता 5 ते 7 मिनिटानंतर इथे आपले मस्त अशी भाजी तयार झाली आहे. पण इतक्यावरतीच नाही, अजून थोडीशी टेस्टी आपण बनवतो आहे. तर त्यासाठी इथे तुम्ही एक्स्ट्राची फोडणीसुद्धा करू शकता, पण आपण जास्त तेलसुद्धा वापरणार नाही आहे आणि एक्स्ट्राची फोडणी नाही करणार, पण काहीतरी वेगळं. तर चला, आता मी इथे ना 3 ते 4 मिरच्यासुद्धा घेतल्यात. मिरच्या घेत असताना हिरवी मिरचीच घ्यायची आणि बघा या पद्धतीनं अगदी मधून आहे ना कट करून घ्यायची. एका मिरचीचे 2 भाग असे या पद्धतीनं करायचे आणि ती मिरची याच्यामध्ये टाकून द्यायची. म्हणजे कसं थोडंसं तिखटपणा अजून थोडासा वाढतो. आपण याच्यामध्ये बटर घातलं त्याच्यामुळे खूप छान चव येते. आता वरतून थोडासा गरम मसाला घालायचा. सुरुवातीलासुद्धा आपण गरम मसाला घातला आहे, पण त्याच्यापेक्षा वरतून घातलेल्या गरम मसाल्याची चव अजून छान लागते. तर गरम मसाला घालून घेतला आणि नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता गरम मसाला परत एक वेळा याच्यामध्ये छान उतरावा याच्यासाठी 1 मिनटं फक्त आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती थोडंसं शिजवायचं आहे, फक्त 1 मिनटासाठी. तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं हे आता भाजी तयार झालेली आहे पालक आणि वाटाण्याची. तर ही भाजी यापूर्वी तुम्ही कधी केलीच नसेल मला असं वाटतं, तर नक्की या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी बनवून पहा. खरंच खूप भारी लागते चवीला. घरात माझ्या तर एवढी सर्वांना आवडली. काय हो, बेसिक मसाले आपण याच्यामध्ये वापरलेत, एक्स्ट्राचं कोणतंही काही वापरलेलं नाही आणि चव एवढी भारी आली होती ना. आता 3 दिवस झालं पालक संपवायचं आहे मला म्हणून आणि मटारसुद्धा मी 2-3 किलो आणून ठेवले होते म्हणून आता 3 दिवस झालं मी हीच भाजी बनवते. पण अजिबात या भाजीचा कंटाळा येत नाही, एवढी जबरदस्त ही भाजी लागते. तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने ही भाजी बनवून पहा. आणि खरंच मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी छान छान व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतील आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही किंवा रेसिपी मिस करणार नाही. तुम्हालासुद्धा रोज रोज माझ्या रेसिपी पाहायला भेटतील. आणि ही रेसिपी आपली कुठून पाहता, कुठल्या गावातून, राज्यातून, सर्व मला जरा कमेंट करून सांगत चला, म्हणजे मी सुद्धा तुमचे आभार मानू शकेल. मलासुद्धा वाटतं आपली ही रेसिपी कुठपर्यंत पोचली आहे जाणून घ्यावंसं वाटतं. त्यामुळे नक्कीच मला कमेंटसोबत नक्की गावाचं नावसुद्धा सांगत चला. तर चला मग या पद्धतीनं तुम्हीसुद्धा बनवून पहा. आणि आपली ही रेसिपी विशेष म्हणजे सर्व पाहतात आणि शेवटपर्यंत पाहतात, त्यामुळे खरंच खूप तुमचे मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा अशाच एका छानशा आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.